चंद्रशेखर रेणेसाहेबांनी गांधी फॅमिलीच्या संपत्तीचा विषय काढला. गांधी फॅमिलीनं आपली संपत्ती देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी देऊ केलेली आहे, सगळ्या देशाला माहित आहे. त्यावेळेस जे ज्यांना आदर्श मानतायत ते काय करत होते मी सांगायची गरज नाही. दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की नरेंद्र मोदी साहेब न खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणतात आणि ते महाराष्ट्रातल्या पण लोकांना आता आवडणार आहे. अरे वा, अजितदादाच्या पोरानं 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटीला घेतली आणि 24 कोटी रुपयाचा कर बुडवला. मोदी साहेबांना माहित नाही, नेने साहेबांना माहित नाही, तुमच्याच चॅनलला दाखवल्या ना बातम्या. तिकडं जैन बोर्डिंगची जागा, शेकडो कोटी रुपयाची जागा, यांचेच खासदार यांचेच मंत्री हडप करायचे होते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगून ते रद्द करायला लावलं. वारे वा, निवडणुका येतील जातील, पराजय जे होतील नाही होतील, पण तुम्ही ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे ज्यावेळेस मोदी साहेबांचं वर्चस्व सांगताय, तुम्ही त्यांचं वागणं सांगताय, त्यावेळेस मला महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरे साहेब आठवतात, अजितदादा आठवतात, तुमचे अशोक चव्हाण साहेब आमचे आठवतात, ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायची भाषा करत होते त्यांना आज फुलं उधळ्या सांगताय संघाच्या संचलनावर. आम्हाला ते अहमद पटेल आठवतात, ज्यांच्या गोंदियामध्ये जाऊन पंतप्रधान मोदी साहेबांनी जेलमध्ये टाकू म्हणले होते. आम्हाला छगन भुजबळ साहेब आठवतात. न खाऊंगा ना खाणे दूंगा याच्यापेक्षा खाऊंगा भी और खाणे भी दूंगा और खाणे वालों को अपने पालकी में लूंगा असं नेने साहेब आहे. किती दिवस मोदी साहेबांची तळी उचलणार आहात? त्यांच्या कथनी आणि कथनीमध्ये फरक संपूर्ण महाराष्ट्र आणि सगळ्या देशानं बघितलेला आहे. हनुमंतराव, संघाच्या संचलनाला किंवा कार्यक्रमाला तुम्ही आलात तर तुमचंही स्वागत. तुम्ही काँग्रेस सोडा मी असं अजिबात म्हणणार नाही, पण तुम्ही जर येणार असाल त्या भगव्या ध्वजाला स्मरण करायला साहेब तुमचं स्वागत आहे. काँग्रेसमध्ये राहून आलात तरी चालेल, तुम्हाला मी म्हणजे खुलं निमंत्रण देतो. हे विचारांची लढाई आहे साहेब, ही वैयक्तिक पातळीवर नेऊ नका. संघाविषयी बोलताना तोल सांभाळून बोला. तुमचं स्वागत आहे, तुम्हाला मी थांबवणार नाही, कारण संघ ही विचारधारा आहे. एका कुणा मालकीचा पक्ष नाही, ती विचारधारा हे लक्षात घ्या. संघाविषयी असं वक्तव्य करू नका. हनुमंतजी बोला. मी काय वाईट वक्तव्य केलं सर? अरे गणेश अशोक चव्हाण, तुमचं पण स्वागत आहे. आदर्श घोटाळ्यामध्ये तुम्ही आरोप केलेली माणसं फुलं उधळत होती, एवढं काय वाईट वाटलं? आणि भगव्या ध्वजाला सलाम करण्यासाठी, नमन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी मला शिवछत्रपतींच्या मूर्तीच्या पुढचा भगवा ध्वज माहित आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या आळंदीमध्ये मला भगवा ध्वज वारकऱ्याच्या खांद्यावर आहे अभिवादन करायला. त्यासाठी मला संघाच्या ह्याच्यात यायची नामुष्की कधीही येणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. चालायचा विचार. गणेशजी त्यांचा एक मी तुमच्याकडे येतो, प्रतिक्रिया येते, तिकडे जाऊया. समझे और दिल खोल के, अगर जो वोट 7% बढ़ा है बिहार का, वो महिलाओं ने मान और सम्मान नीतीश कुमार को देने का काम किया है. इसीलिए यहाँ पे राज्य सरकार को आज इतना बहुमत मिला है. ये नीतीश कुमार का किया हुआ कार्यपत्र. तर बिहारमधून या मतदारांच्या सुद्धा प्रतिक्रिया या समोर येत आहेत. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसला केवळ 6 जागांवर सध्या आघाडी आहे. मोठा धक्का मानला जातोय काँग्रेसला. आरजेडी 33 जागांवर आघाडीवरती आहे. महागठबंधन 47 आणि एनडीए 188 जागांवर आघाडीवरती आहे. भाजप आणि जेडीयूला चांगलं यश हे बिहार निवडणुकीमध्ये मिळताना दिसतंय. पुन्हा चर्चेकडे वळूया. गणेशजी, मात्र हनुमंत पवार यांनी एक मुद्दा उपस्थित केला की भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले आज भाजपामध्ये आहेत किंवा आजही विरोधक टीका करत आहेत की आताही सत्ताधारी पक्षामध्ये किंवा सत्तेमध्ये असे 15 मंत्री आहेत की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. इतकी त्यांची प्रकरणं समोर आली आहेत. हे होताना का दिसत नाहीये? मग बघा, मी एक गोष्ट जे नेहमी काँग्रेस असो किंवा इतर जण हे नेहमी आमच्यावरती टीका करत असतात, मला खरोखर यांचं आश्चर्य वाटतं. म्हणजे आज हनुमंतराव पवार तुम्ही आमच्यावर टीका करताय, काही शिवसेनेचे उभाटाचे प्रवक्ते बोलत असतात. अहो, ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली त्या दिवशी शपथविधीला तर तुमच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही त्यांना घेतलत ना. आणि आम्ही स्पष्ट करू इच्छितो, जे काही चुकीचं घडलं असेल, जे काही लोकांसमोर असेल, आम्ही त्यातलं कुठल्याही माणसाला क्लीन चिट देऊन हे विषय घडलेले नाहीत म्हणून आमच्या एकाही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. राजकीय दृष्ट्या त्यांनी त्यांची विचारधारा सोडली, ते आमच्या सोबत आलेत, आम्ही त्यांना आमच्या सोबत घेतलं. आणि हे स्पष्ट करू इच्छितो, 2019 साली आमच्या सोबत निवडणूक लढलात, आमच्या सोबत एकत्र प्रचार केलात. जाहीर सभेमध्ये ज्या वेळेला अमित शहाजी असतील,
आदरणीय पंतप्रधान मोदीजी असतील यांनी हे स्पष्ट केलं की होय, या महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसजी करणार आहेत, पुढचे मुख्यमंत्री ते असतील. उद्धव ठाकरेजी तुम्ही स्टेजवर बसलेला होतात आणि निकाल लागल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं, मला शब्द दिला होता त्यावेळी तुम्ही काँग्रेसला बरोबर घेतलं. होय, आम्हाला जो विश्वासघात तुम्ही आमच्या सोबत केलात, आम्हाला त्याची अद्दल तुम्हाला घडवायची होती, ती तुम्हाला घडली. आणि त्यामुळे उगाच काँग्रेसच्याही प्रवक्त्यांनी तुम्ही एकत्र गेलात शिवसेनेबरोबर, आम्ही कधी काँग्रेस बरोबर आलो का? म्हणजे तुम्ही ज्या वेळेला त्यांच्यासोबत युती केली, तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं, त्यावेळेला सगळं बरोबर होतं. आज पराभव होत असताना हे सगळं, माझं म्हणणं एवढंच आहे, आम्ही विचारधारेशी कधी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. आमच्या सोबत ज्याला यायचं असेल. गणेशजी, एक प्रतिक्रिया येते, माफ करा तुम्हाला थांबवतो, एक प्रतिक्रिया येते.